लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। व्यापार उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारी राष्ट्रीय ग्राहक रक्षक समिती आज एका मजबूत वटवृक्षासारखी उभी आहे। ग्राहकांच्या हक्कांसाठी सातत्यानं लढणाऱ्या या समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि 2026चा भव्य पुरस्कार सोहळा नाशिक रोड येथील हॉटेल सेलिब्रिटा शिखरेवाडी येथे मोठा उत्साहात पार पडलाय। डॉक्टर आशाताई पाटील यांनी सामान्य ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक रक्षक समितीची स्थापना केली आहे। या समितीच्या माध्यमातून आजपर्यंत 600 पेक्षा अधिक ग्राहकांना न्याय मिळवून देण्यात आला असून जनसामान्यांच्या हक्कासाठी समिती सातत्यानं कार्यरत आहे। आज ग्राहक रक्षक समिती राज्यभर विस्तारलेली एक प्रभावी संघटना बनली आहे। ग्राहक रक्षक समितीच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त तसेच समितीशी जोडलेल्या ग्राहक सदस्यांबरोबरच विविध सामाजिक संस्थांच्या सन्मानार्थ 2026 पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली आहे। यावेळी मान्यवरांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विशेषतः महिलांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला। लकी ड्रॉ अंतर्गत आकर्षक भेटवस्तूंसह पैठणी साडीचं विशेष बक्षीस देण्यात आलंय। नमस्कार, मी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सो आशाताई पाटील, ग्राहक रक्षक समिती। आज आमच्या समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा म्हणजे भारतातील आम्ही समाजरत्न म्हणजे राष्ट्रीय समाजरत्न आणि पुरस्कार आम्ही महाराष्ट्रातील लोकांना केले, जे तळागाळातून खरोखरच त्यांचा सन्मान होणे गरजेचं होतं असे आम्ही शोधून आणून त्यांचा सन्मान, जसे तृतीयपंथी किंवा HUB अशासारखे अनेक उद्योगपतींनी पण सन्मानित झाले। आमची संस्था ही संपूर्ण राष्ट्रभर भारतभर काम करत असते आणि ग्राहकांच्या कल्याणासाठी येतो। चंदा ते बांधा म्हणल्यापासून तशा प्रकारे आम्ही कार्यरत असतो। माझे पदाधिकारी, राष्ट्रीय कमिटी संपूर्ण आम्ही कार्यरत असतो। आजचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा सेलिब्रिटा हॉटेलमध्ये झाला। अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली आणि प्रचंड असा जनसंपर्क, प्रचंड असा जनसमुदाय आजच्या कार्यक्रमाला होता। संपूर्ण राष्ट्रीय कमिटी ही माझ्या बरोबर होती आणि असाच कार्यक्रम आणि ग्राहकांच्यासाठी आम्ही लढा देत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जागो ग्राहक जागो। नमस्कार, मी डॉक्टर ज्योती केदारी शिंदे, ग्राहक रक्षक समितीची राष्ट्रीय महिला अध्यक्ष। आज 8 फेब्रुवारी रोजी ग्राहक रक्षक समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार असे दोन्हीही कार्यक्रम आज सेलिब्रेटा नाशिक रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले। महाराष्ट्रभरातून चांदा ते बांधापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातून पदाधिकारी आणि अनेक पुरस्कार्थी आज इथे कार्यक्रमाला आले होते। खूप मोठ्या थाटामाटात हा सोहळा आज इथे संपन्न झाला। अनेक पदाधिकारी त्यांना इथे सन्मानित करण्यात आलं। अनेक पुरस्कार्थी आज ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कामगिरी केलेली होती अशा पुरस्कार्थींना देखील इथे आज राष्ट्रीय समाजरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि तृतीय वर्धापन दिन हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। ग्राहक रक्षक समिती काय करते, काय काम करते, ग्राहकांचे हक्क काय आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे यावरती उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर ग्राहक काय आहे, त्याचे हक्क काय आहे आणि त्याच्या कशा पद्धतीने फसवणूक केली जाते याचे देखील आज उपस्थितांना डिटेल असं मार्गदर्शन करण्यात आलं। आमच्या ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक पदाधिकाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आलं। त्यामध्ये मला राष्ट्रीय उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आलं। मी खरंच या समितीशी जोडली गेली आहे आणि एक सामाजिक काम करत असताना समितीने कसं काम करायचं आहे एक छान उत्तम उदाहरण ग्राहक रक्षक समिती समाजामध्ये संदेश देत आहे। पुनश्च एकदा सगळ्यांचं मनापासून आभार की आज खूप मोठ्या संख्येने आज आपण इथे उपस्थित राहिलात। या समितीचा सोहळा, याची देही आणि याची डोळा तुम्ही अनुभवला। असेच समितीच्या पाठीशी राहा आणि समितीला काम करण्यासाठी प्रेरणा देत राहा। जागो ग्राहक जागो। या कार्यक्रमाला माजी आमदार कल्याणराव पाटील, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, ग्राहक रक्षक समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ग्रामीणचे संभाजी देसाई, राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉक्टर ज्योती केदारे शिंदे, सचिव हर्षद गायधनी, साई धनवर्षा फाउंडेशनचे संजय देशमुख, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट
कोनिका टिळे, सकाळ मीडियाच्या रिजनल हेड मनोरमा पाटील, राष्ट्रीय व्हॉइस प्रेसिडेंट डॉक्टर तरन्नुम शेख, तसेच विजया साकला, मेघा शिंपी, एकता कदम, ज्योती जॉर्ज, धनश्री गायधनी, आशाताई मोरे, जयश्री चौधरी, कविता कुलकर्णी, गायत्री लचके, जयश्री बस्ते यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती. नमस्कार, मी हर्षद शांताराम गायधनी, ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचालित ग्राहक रक्षक समितीचा सचिव. आज ग्राहक रक्षक समिती ही 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि आज सेलिब्रिटी हॉटेल नाशिक रोड या ठिकाणी एक पुरस्कार सोहळा प्लस वर्धापन दिन असा एक उत्कृष्ट असा सुंदर असा कार्यक्रम माननीय अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील, तसेच आमची सर्व राष्ट्रीय कमिटी योगेशजी मालुंजकर, जुबेरभाई शेख, अनिलजी काटे, दिलीप सर फडोळ, ज्योतिताई केदारे, तरन्नुम शेख, अनिल काटे, देसाई सर, किशोर ओसवाल सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि ह्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला आणि उत्कृष्ट असा पार पडलेला आहे. आणि याही पुढे जी ग्राहकांच्या हक्कांसाठी जी चळवळ उभी केलेली आहे आणि ही जी चालू आहे ही आम्ही सदैव चालूच ठेवू आणि ग्राहक हिताचे कार्य नेहमी सदैव तत्पर राहू ही आम्ही ग्वाही देतो. आजच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांना शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर तरन्नुम अब्दुल अजीज शेख है. मैं नेशनल वाइस प्रेसिडेंट है कंज्यूमर प्रोडक्शन की. मैं डॉक्टर आशा पाटिल मैम की बहुत बहुत शुक्रगुजार हूँ जिन्होंने मुझे ये पद दिया है और मैं इसमें सच में कुछ करके दिखाने का जज्बा रखती हूँ और इसको बहुत आगे तक लेके जाऊँगी. हम तीनों डॉक्टर ज्योति केदारे, आशा पाटिल मैम, मैं और बाकी जितनी हमारी पूरी टीम है कंज्यूमर प्रोटेक्शन की, हम उसको जितना हो सके उतना आगे बढ़ाने की कोशिश करेंगे. एंड थैंक यू सो मच ग्राहक सेवा सामाजिक समिति, मुझे ये पद देने के लिए, इतना सम्मान देने के लिए. और मैं अभी इसमें ज्वाइन हुई हूँ, बट मैं इसमें काफ़ी कुछ करने का जज्बा रखती हूँ. थँक्यू सो मच. यावेळी ग्राहक रक्षक समितीच्या वतीने आदिवासी महिला आणि पाड्यांवरील विद्यार्थ्यांसाठी 11,000 रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आलाय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पल्लवी शिंदे, संतोष घोडके, स्वाती येवले, सुधीर पाटील, कुणाल पाटील तसेच समितीचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कासाटे यांनी केले, तर उपस्थितांसाठी स्वादिष्ट जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात ग्राहक रक्षक समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि 2026चा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.